नमस्कार, न्यूजरूम बुलेटिनमध्ये मी ज्ञानदा कदम आपल्या सर्वांचं स्वागत करते। 29 महानगरपालिकांसाठी आज महापौर पदाची सोडत जाहीर करण्यात आली आणि आता सगळ्यांनाच उत्सुकता आहे ती म्हणजे कोणत्या महापालिकेत कुणाचा महापौर विराजमान होणार याची। खास करून मुंबईकडे सर्वांचं लक्ष लागलंय, कारण मुंबई ही आपल्या राज्यातलीच नाही, देशातली नाही, तर आशिया खंडातली सर्वात श्रीमंत महानगरपालिका। या मुंबईच्या महापौर पदासाठी जे कल्याण डोंबिवलीमध्ये घडलेलं चित्र आपल्याला पाहायला मिळालं तेच पाहायला मिळणार का याची चर्चा सध्या जोर धरू लागली आहे। कल्याण डोंबिवलीमध्ये नेमकं काय झालं तर महापौर पदासाठी आणि सत्तेसाठी ठाकरेंची साथ सोडत, उद्धव ठाकरेंची साथ सोडत राज ठाकरेंची मनसे ही एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेसोबत गेली आहे। सध्याच्या राजकीय परिस्थितीमध्ये उद्धव ठाकरेंचे शत्रू क्रमांक 1 हे एक प्रकारे एकनाथ शिंदे असताना राज ठाकरे त्यांच्यासोबत गेल्यामुळे कमालीचं आश्चर्य व्यक्त होत आहे। पण जे कल्याण डोंबिवलीमध्ये झालं तेच मुंबईत होणार का याची चर्चा रंगण्यामागचं एक कारण आहे आणि ते म्हणजे नरेश म्हस्केंचं एक वक्तव्य। कल्याण डोंबिवलीमध्ये उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचा हात सोडत मनसेचे नगरसेवक शिंदेंच्या मांडीला मांडी लावून बसले, त्यामुळे मुंबईतही मनसे तोच कित्ता गिरवणार का याची उलटसुलट चर्चा होते। त्यातच बाळा नांदगावकरांनी या चर्चेला हवा दिली आहे। त्यांनी असं म्हटलंय की राजकारणात कधीही काहीही होऊ शकतं। मुंबईमध्ये महापौर पदासाठी 114चा मॅजिक आकडा आहे जो एकाही पक्षाला स्वबळावरती ओलांडता आलेला नाहीये। भाजप 89, शिंदे 29, उद्धव ठाकरे 65 आणि मनसेचे 6 नगरसेवक मुंबई मनपात निवडून आले। शिंदेना सोबत घेऊन भाजप सत्ता स्थापनेचा दावा करण्याच्या तयारीत आहे, पण राज ठाकरेंच्या मनसेलाही सोबत घेत युतीचं बेरजेचं राजकारण होणार की कोणती नवी खेळी खेळली जाणार हे पाहणं महत्त्वाचं असेल। आणि कल्याणप्रमाणे मुंबईत सुद्धा मनसेची सोबत आम्हाला चालू शकते असं वक्तव्य नरेश म्हस्केंनी केल्यामुळे या सगळ्या चर्चांना अधिकच बळ मिळू लागलंय। समोरासमोर भेट झाली आणि ते निवडून आलेले आहेत, नगरसेवक झालेले आहेत, गटनेते आहेत। आपला मित्र आज मुंबईच्या मनसेचा नगरसेवकाचा गटनेता झालेला आहे आणि त्याचा आनंद होता म्हणून त्यांना मिठी मारलेली आहे। बाकी त्यामध्ये राजकारण काही नाही। कल्याण डोंबिवली महानगरपालिकेमध्ये जर मनसे आमचा मित्र म्हणून आम्हाला चालणार असेल तर मुंबई महानगरपालिकेत सुद्धा चालेल। मी कालही म्हणालो मनसे म्हणजे काय MIM नाही आहे। स्वतः देशपांडे जे त्यांचे संदीप देशपांडे आहेत, प्रवक्ते आहेत, मुंबईचे अध्यक्ष ते स्वतः या ठिकाणी आले होते। राजीव पाटील जे कल्याण डोंबिवली महानगरपालिका त्या भागाचं कामकाज पाहतात त्यांनी जाहीरपणे आम्हाला मित्र म्हणून युतीमध्ये आमच्या सहभागी झालेले आहेत। कल्याण डोंबिवलीमध्ये झालं ते मुंबईत होणार नाही, त्याच्यावरती आता भाष्य करणं उचित नाही, कारण राजकारणामध्ये काही घटना घडत असतात। ज्याप्रमाणे चंद्रपूरला भारतीय जनता पक्ष आणि काँग्रेस एकत्र आहे, तुम्ही कोकणात गेले तर त्या ठिकाणी सुद्धा एकनाथ शिंदेचा आणि उद्धव साहेबांचा पक्ष ते दोघे एकत्र। ज्यांच्या विरोधात तुम्ही लढलात त्यांच्यासोबत तुम्ही जात आहात, त्यांना पाठिंबा देत आहात। पण आम्ही कुठे गेलेलो आहोत पाठिंबा? तिथे लोकल लेवलवरती जर इतर ठिकाणी तसा निर्णय होत असेल तर लोकल लेवलवरती तिकडच्या नेत्याला आम्ही अधिकार दिले होते, त्याप्रमाणे त्यांनी तो निर्णय केलेला आहे। भारतीय जनता पक्षाबरोबर काही ठिकाणी म्हणजे जिथे अत्यंत अस्थिरता आहे आणि स्टेबिलिटी आहे तिथे आम्ही शिंदेबरोबर कदापि जाणार नाही। इतर जर काही पर्याय उपलब्ध असतील तर त्या संदर्भात पक्षप्रमुख निर्णय घेतील, पण परस्पर कोणी निर्णय घेणार नाही। आणि मुंबईच्या बाबतीत नेमकं कोण कोणासोबत जाणार याची चर्चा नेमकी का सुरू झाली त्याला कारण ठरलं कल्याण डोंबिवलीमध्ये जुळवलं गेलेलं राजकीय समीकरण। कल्याण डोंबिवलीमध्ये एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेची साथ ही राज ठाकरेंच्या नगरसेवकांनी दिली आणि त्यानंतर वेगवेगळ्या चर्चांना सुरुवात झाली। पण मनसेच्या